नमस्कार. माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. धनगर आरक्षणासाठी आनंदखेडा येथे रास्ता रोको आंदोलन. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटातर्फे धुळ्यात आयोजित मेळावा उत्साहात संपन्न. आरक्षणासाठी धनगर समाज रस्त्यावर, धुळ्यातील महामार्गावर रास्ता रोको. धुळ्यातील श्री एकविरा देवीच्या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासह सभामंडप स्वागत कमानीच्या कामाचा भूमिपूजन सोहळा ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्या हस्ते संपन्न. नाशिक शहरातील देवळाली कॅम्प मिलिटरीसाठी सर्व शोध परिचित. जिल्हा परिषद आयोजित राष्ट्रीय पोषण महाकार्यक्रम उत्साहात संपन्न. धुळ्यातील श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पतसंस्थेची 23वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. धुळे शहरातील साक्री रोडवरील सुरेंद्र डेअरी ते जे के ठाकरे हॉस्पिटल पर्यंतच्या रस्ता कामाचा सुधारणा कामी 3,65,00,000 रुपये मंजूर. आणि धुळे जिल्हा परिषदेची स्थायी समितीची मासिक सभा संपन्न. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. धनगर समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी धुळे तालुक्यातील आनंदखेडा जवळील महामार्गावर आज सकाळी 10 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. भारतीय राज्यघटनेने धनगर समाजाला आरक्षण दिले आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाला आरक्षण दिले आहे. मात्र राजकीय षडयंत्रामुळे धनगर आरक्षणाला विलंब लागतोय. म्हणून मुलांचे शिक्षण आणि नोकरीसाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. तसेच मागासवर्गीय शिष्यवृत्ती मिळत नाही. पवित्र पोर्टलमध्ये घोटाळा, यामुळे आरक्षण मिळत नाही. आरक्षण मिळत नाही म्हणून धनगर समाजाला विविध सोयी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. आरक्षण मिळाले नाही तरी येत्या काही दिवसात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा धनगर समाजाचे अभिलाल देवरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिलाय. मनोज अमृतसागर, आनंदखेडा प्रतिनिधी. त्यामुळे तुमच्या आरक्षणाला कुठेच धक्का लागणार नाही असं मी धनगर समाजाच्या वतीने आश्वासन दिलो. पण आपल्याला दोघांमध्ये झुंजवायचं आहे. आपल्याला या जातींमध्ये भानगडी झाल्यात म्हणजे सत्ताधाऱ्यांना सत्ता उपभोगता येईल, त्यासाठी तुम्हाला आम्हाला झुंजवलं जात आहे. त्यासाठी आपण एकामेकांमध्ये न लढता आंदोलन. आता झिरवळ साहेब परवा म्हणाले मला मुख्यमंत्री व्हायचंय. झिरवळ साहेब, प्रस्थापित तुम्हाला मुख्यमंत्री कधीच होऊ देणार नाही. प्रस्थापित तुम्हाला मुख्यमंत्री कधीच होऊ देणार नाही. धनगरांना येऊ देणार नाही. पण धनगर आणि आदिवासी एकत्र आलेत तर झिरवळ साहेब आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करतो. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करतो. तुम्हाला मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सन्मान देऊ. आम्ही लहान भाऊ म्हणून तुमच्या पाठीमागे उभे राहू. तुमच्या आदिवासी भागामध्ये आम्ही नेतृत्व करणार नाहीत आणि आमच्या भागामध्ये आम्हाला संधी मिळाली पाहिजे, हेच आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. त्यासाठी हे आंदोलन आहे. जर या सरकारने दिलं नाही तर आमचं आंदोलन नेवासा, पंढरपूर, लातूरला चालू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे महाराष्ट्र राज्यभर सुरू असलेली शिवस्वराज्य यात्रा आज 23 सप्टेंबर रोजी धुळे शहरात दाखल झाली होती. या पार्श्वभूमीवर शहरातील हिरे भवन येथे आज सकाळी 10 वाजता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला पक्षाचे प्रदेश अध्यक्ष
जयंत पाटील, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा लगर आदी पदाधिकारी उपस्थित होते. उभी राहते. ज्यावेळेस साहेब निकाल आला त्यावेळेस लक्षात आलं की या महाराष्ट्रामध्ये एकच बुलंद आवाज आहे, तो म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब. त्या पवार साहेबांनाच मानणाऱ्या या ठिकाणी महाराष्ट्राचे एकमेव नेतृत्व आहे. एवढंच नव्हे साहेब, त्या साहेबांचे विचार, त्यांचं काम या शहरामध्ये या गावागावापर्यंत पोहोचण्याचं काम आपण आपली टीम करत आहे. या ठिकाणी आम्हाला खूप मोठा अभिमान, आनंद या ठिकाणी होतोय. अमोल कोल्हे साहेबांनी लोकसभेच्या वेळेस या ठिकाणी सभा घेतल्या. एक वेळेस असं वातावरण वाटत होतं, एकाकडे जातीवादी लोक, भाजप आणि RSS वाले विष पेसरण्याचं काम या शहरामध्ये करत होते. पण ज्यावेळेस आदरणीय खासदार अमोलदादा कोल्हे या ठिकाणी आले आणि त्यांनी या शहराचं वातावरण बदलून टाकलं. अतिशय चांगल्या पद्धतीची प्रचंड सभा देवपूरमध्ये या ठिकाणी खासदार साहेबांनी घेतली आणि त्या दिवसापासून या शहराचं वातावरण बदललंय. म्हणून साहेब आम्हाला अभिमान आहे की ज्या उद्देशाने, ज्या विचाराने आपण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये यात्रा काढलेली आहे, त्या विचाराला साथ देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीची ग्वाही आम्ही आपल्याला देतो. आपलं परत धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने या धुळे शहरामध्ये खूप खूप स्वागत करतो. आपल्या देशाचे कैवारी लोकनेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षात आणला. तर ही लढाई आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची. हा तुमचा आणि आमचा सगळ्यांचा स्वाभिमान हा फक्त पवार साहेबांनीच ओळखला आणि त्यासाठीच ही स्वाभिमानाची यात्रा जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी चालू केलेली आहे. आणि या शिवस्वराज्य यात्रेचा दुसरा टप्पा जो आपल्या खानदेशमध्ये चालू झालेला आहे आणि हीच यात्रा आज आपल्या धुळे शहरामध्ये आलेली आहे. मी आपल्या सर्वांचं या यात्रेच्या निमित्ताने धुळे शहरातील सर्व नागरिकांच्या वतीने आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज असंविधानिक पायाने सत्तेत आलेल्या निंदे सरकारला लोकसभेच्या निवडणुकीतून महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेने अतिशय अपेक्षित असं उत्तर त्यांना दिलेलं आहे. त्यामुळे मला इथच्या भ्रमाचा मोठा लाभ घेतलेला आहे. ज्या निंदे सरकारने महाराष्ट्रामध्ये 45 च्या गोष्टी करत होते, त्यांना 16-17 जागा मिळवताना त्यांना लाभ मिळवला. त्याच त्यांनी कशा कशा अगदी न्यायच करून असं म्हटलं त्याच्या जागा त्यांनी मिळवल्या आहे. परंतु महाविकास आघाडीला मिळालेल्या या मोठ्या यशामध्ये सर्वात मोठा सिंहाचा वाटा असेल तर तो आदरणीय साहेबांचा आहे. आणि असंविधानिक महाशक्तीला घाबरून मैदान सोडून न जाता, न घाबरता, न जुमानता या जुलमी शक्तींच्या विरुद्ध अतिशय ठामपणे, निर्धारपणे त्यांनी दोन हात केले आणि लोकसभेच्या माध्यमातून ज्यांनी विरोधकांना विक्रमी मतांनी भूमिपटन दिले ते आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय पवार साहेब. लोकसभेच्या वेळी आदरणीय जयंत पाटील साहेबांनी, आदरणीय सुप्रियाताई या ठिकाणी आपल्या युवकांचे अध्यक्ष आदरणीय मेहबूब यांचं आगमन झाले आहे. मी त्यांचं देखील स्वागत करते. धनगर जमातीला अनुसूचित जमाती एसटीचे जात प्रमाणपत्र वितरित करण्याच्या आदेशाबाबत शासन निर्णय काढण्याच्या अनुषंगाने राज्यस्तरीय रास्ता रोको आज सकल धनगर समाज बांधवांनी धुळे शहरातील हॉटेल रेसिडेन्सी समोर केला. या रास्ता रोको आंदोलनात शेकडोंच्या संख्येत कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. या प्रसंगी या ठिकाणी धनगर समाज नेते, प्रदेश सरचिटणीस, महाराष्ट्र धनगर समाज महासंघ सुनील वाघ, शांताराम पाटील, गणेश गर्दे, भगवान आप्पा गर्दे, लखन गोराड, प्राध्यापक विजय पाटील, सोमनाथ पाटील सर, अमोल मासोळे, मल्हार सेना, उपसरसेनापती विठ्ठल लांडगे, भारत ठाकरे, सुभाष आढावे, बापूसाहेब बागुल, प्रतीक बागुल, ईश्वर धनगर, कृष्णा धनगर, राजदार धनगर, आत्माराम सूर्यवंशी, गणेश बाविस्कर, रवींद्र मोरे, संतोष खेडकर, योगेश धनगर, दीपक धनगर, प्रताप धनगर, नितीन धनगर, नवल धनगर, विलास धनगर, एम एन पाटील, के एच पाटील, नामदेव धनगर, रवींद्र धनगर,
योगेश धनगर, राहुल नेळे, युवराज आबा बोरसे, शांतीलाल पाटील, विलास पाटील, संजय पगारे, समाधान धनगर, निलेश धनगर, जिभाऊ पाटील, मोहन ठोंबरे, गणेश धनगर, शालिग्राम धनगर, डॉक्टर विजय पाटील, महेश बाविस्कर, लखन गोराड, युवराज हटकर, ज्ञानेश्वर धनगर, मुकेश बागुल, धीरज बच्छाव, संदीप गटरी, दत्तू थोरात, विठ्ठल लांडगे, निंबा मासुळे, भटू वाघमारे, गुलाब सुपनर, दीपक सुपनर, अशोक सूर्यवंशी, प्रवीण धनगर, किशोर सरगर, रोहिदास सदनर, धनराज शिंगे आदी सर्वच सकल धनगर समाज बांधव पदाधिकारी या रास्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. गेल्या 15 दिवसापासून धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे म्हणून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी, त्यात पंढरपूर, नेवासा, लातूर या ठिकाणी आपल्या धनगर समाजाचे काही तरुण बांधव गेल्या 15 दिवसापासून प्राणांकित आमरण उपोषणाला बसलेले आहेत. गेल्या 15 दिवसापासून शासनाशी सातत्यानं या धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू व्हाव्यात, त्याची अंमलबजावणी करावी, धनगर जातीचे खोटे दिलेले दाखले रद्द करण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी आपण शासनाशी चर्चा करत आहोत. परंतु शासन या गोष्टीला अजूनही कुठल्या पद्धतीचा दुजोरा द्यायला तयार नाही. म्हणून आज महाराष्ट्रातील सर्व धनगर समाजाच्या नेत्यांनी, सर्वपक्षीय संघटनांनी आज महाराष्ट्रभर रास्ता रोको आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आज धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी आज सर्व सकल धनगर समाजाच्या माध्यमातून आपण रास्ता रोको आंदोलन करीत आहोत. या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारपर्यंत आपल्या मागण्या पोहोचवण्याचा आपला प्रामाणिक दृष्टिकोन आहे. अत्यंत शांततेने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनं सुरू आहेत. त्याच धर्तीवर आज धुळे जिल्ह्यातही या ठिकाणी आपलं आंदोलन सुरू आहे. आमची शासनाला विनंती आहे, तातडीने धनगर समाजाचा, धनगर आणि धनगड हा शब्दाचा जो खेळ आहे तो बंद करून महाराष्ट्रात धनगर अस्तित्वातच नसल्यामुळे धनगरच या आदिवासी सवलतींच्या पात्र आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या सवलतीपासून वंचित आहेत. म्हणून आमची शासनाला या आंदोलनाच्या माध्यमातून विनंती आहे की तातडीने धनगड हा शब्द रद्द करून त्या ठिकाणी धनगर असा स्पष्ट उल्लेख असल्याने, घटनेमध्ये सुद्धा तसं नमूद असल्यामुळे तातडीने शासनाने याबाबत दखल घेऊन त्या पद्धतीचा GR काढून धनगरांना एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी, ही आजच्या या रास्ता रोकोमधली आपली प्रमुख मागणी आहे. या ठिकाणी मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आमच्या या समाजाच्या कान्हादेश कुलस्वामिनी श्री एकविरा देवीच्या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासह सभामंडप तसेच स्वागत कमानीचे काम करण्यात येत असून ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्या प्रयत्नातून मंदिराचा कायापालट होत आहे. आज समाजाच्या संपादिका सौ रश्मी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असल्याने यानिमित्त आज शहरातील नेहरू चौक येथे उभारण्यात येणाऱ्या मुख्य प्रवेशद्वार कामाचे भूमिपूजन हा सोहळा ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्या हस्ते संपन्न झाला. धुळे जिल्ह्यासह राज्यभरातील तसेच अन्य राज्यातील लाखो कुटुंबांची कुलस्वामिनी असलेल्या श्री एकविरा देवी मंदिरात दरवर्षी भाविक लाखोंच्या संख्येने यात्रोत्सव तसेच विविध उत्सवांच्या निमित्ताने येत असतात. संपूर्ण महाराष्ट्रात 5वे शक्तीपीठ म्हणून कान्हादेश कुलस्वामिनी श्री एकविरा देवीची ओळख आहे. गुजरात, मध्य प्रदेश या राज्यातील भाविकांची देखील श्री एकविरा देवी कुलस्वामिनी असून मंदिरात दरवर्षी अश्विन नवरात्र, चैत्र नवरात्र मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो. यावेळी ट्रस्ट अध्यक्ष सोमनाथ नाना गुरव, विस्तारक कामिनी देसले, मनोहर गुरव, नंदलाल गुरव, संजय गुरव, सुनील गुरव, दिनेश खंडेलवाल, इंजिनियर रावसाहेब दुसाने, रेखा अण्णा, शिल्पकार हेमंत गुरव, राजूभाऊ बोरसे, निलेश नंदन, दत्ता शिंदे, आप्पा गवळी, पिंटूभाऊ चौधरी, पवन सोनार, रामभाऊ सोनोने, छोटू सोनोने, वाडिले, नंदू गुरव, भरत गुरव, भटू दादा, संजय दुसाने, आशिष भडागी, गोकुळ मामे, सौरभ जवराळ, विक्की गर्ग, सुदाम पहलवान, दीपक मोरे, हारू परदेशी यांच्यासह या भागातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कान्हादेश कुलस्वामिनी आई उग्रमाता मंदिराच्या विकासासाठी युवासेना प्रमुख तथा माजी पर्यटन मंत्री आदित्य साहेब ठाकरे यांच्या माध्यमातून 3 कोटी रुपयांचा निधी आणला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्य प्रवेशद्वाराचे भूमिपूजन संपन्न झाले होते. आज नेहरू चौकातील जो महत्वाचा गेट आहे, जिथे भाविकांचा प्रवेश जिथून होत असतो, त्या प्रवेशद्वाराचे भूमिपूजन आज सामन्याच्या संपादिका सौ रश्मिताई उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज भूमिपूजन संपन्न झालं आहे.
मंदिराचा विकास हाच महत्वाचा हेतू आणि उद्देश असून भाविकांसाठी चांगल्यात चांगली सोयी सुविधा उपलब्ध व्हावी या मागचा हेतू असून मंदिराचा नक्कीच कायापालट होण्यासाठी या निधीचा उपयोग होणार आहे। तर येणाऱ्या काळात भाविकांनी त्या सोयी सुविधांचा लाभ घ्यावा आणि धुळेकरांचं देखील धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नाशिक शहर हे देशातलं महत्त्वाचं तीर्थस्थान तर आहेच, पण लष्कराच्या नकाशावर देखील नाशिकचे स्थान अति महत्त्वाचे आहे, कारण नाशिक शहरात तोफखानाचे महत्त्वाचे केंद्र आहे। नाशिक शहरातील देवळाली कॅम्प हा मिलिटरीसाठी सर्वश्रुत परिचित आहे। या कॅम्पमध्ये केंद्र सरकारच्या सर्वच योजना आहेत। विशेष बाब म्हणजे या कॅम्पमध्ये भारतीय सैनिकांनी युद्धात वापरलेली शस्त्रे, वाहने, रणगाडे आदी साहित्यांचा भांडार आहे। त्यात चीन आणि भारत युद्धाचे खास आकर्षण येथे पाहायला मिळते। या सर्व वस्तू पाहण्यासाठी नागरिकांना ओळखपत्र दाखवावे लागते। या सर्व वस्तूंच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवला जात असतो। प्रतिनिधी साधना काळोखे। भारत सरकारने आजवर जेवढे युद्ध झाले त्यांची सगळी माहिती इथं स्क्रीनवरती येणाऱ्या दर्शकांसाठी, देशभक्तांसाठी इथं सर्व दाखवले जातात। 1942ची भारतीय सैन्याची बॅच इथं हे सर्व दाखवले किती म्हणजे अभिमान वाटावा असं की भारतीय सैन्याने किती कठीण काळामध्ये प्रत्येक युद्ध जिंकले। ही एक तोफ आपण बघू शकतो। युद्ध काळामध्ये दुर्बिणीतून शत्रू सैन्याचं माहिती घेणारा किंवा त्यांचं रक्षण करणारा आपला एक सैनिक आहे। 1962च्या युद्धाचं चीन सोबतच्या झालेल्या युद्धाचं म्हणजे जे खूप यशस्वीपणे युद्ध जिंकलेलं आहे आपल्या भारतीय सैन्याने। तर ही सर्व त्याची माहिती, सर्व युद्धकांनी वापरले जाणाऱ्या प्रतिकृती आहेत ह्या। काळात समजा आपण बघतो की जिथं असं काही रस्ते नसतात, सैनिकांच्या मदतीसाठी जेवणासाठी जर त्यावेळेलाही घोडे वापरले जातात, तर कसंही सामान त्यांच्यावरती नेलं जातं। तर किती सुंदर पद्धतीने तर दाखवलेलं आहे, खरंच कौतुक वाटतं। किती सुंदर घोडे दाखवले, त्यांच्या पाठीवरती सगळं सामान अगदी म्हणजे युद्ध काळात वापरले जाणारे सगळं सुंदर त्यांनी वापरलं। डोंगर दऱ्यामध्ये जिथं दुर्बिणी किंवा रॉकेट वापरले जातात ते सर्व बघू शकतो। युद्धकालीन परिस्थितीमध्ये अगदीच म्हणजे त्या खूप असं युद्ध चालू असतं की जिथं आपले सैन्य मारलं जाऊ शकतं शत्रू राष्ट्राकडून, तर त्या तिथे वापरल्या जाणाऱ्या गाड्यात आपण बघतो। आणि जिथं हे आपले सैनिक आहेत, थोडं इकडे कॅमेरा की जिथे हे दुर्बिणीतून आपले काही सैनिक दुश्मनाची पण टेहळणी करून माहिती घेतात। काही सैनिक फोनवरून आपल्यासारखं संपर्क साधतात। आणि इथं थोडा कॅमेरा इथे तर इथं जे काही आपले समजा सैनिक मारले जात असतील तर हे त्यांना व्यवस्थित ठिकाणी नेऊन पोहोचवण्याचं काम केलं। आपण बघतो म्युझियमच्या आतमध्ये आहोत आपण, तर हे सगळं सैन्य युद्धाचंच हे दाखवलं एक सीन आहे। भारतीय सैन्य दलाची अतिशय उत्तम प्रतिकृती मांडणी इथे ठेवली। महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद धुळे आयोजित राष्ट्रीय पोषण महाकार्यक्रम 2024 चे उद्घाटन आयुक्त तथा राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र राज्य श्री कैलाश पगारे यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाप्रसंगी माननीय श्री देवेंद्रदादा पाटील उपाध्यक्ष जिल्हा परिषद धुळे, माननीय श्री हर्षवर्धन दहिते सभापती कृषी व पशुसंवर्धन जिल्हा परिषद, माननीय श्रीमती ज्योतिताई बोरसे सभापती महिला व बालविकास जिल्हा परिषद धुळे, माननीय श्री विजय क्षीरसागर उपायुक्त अंगणवाडी तथा प्रकल्प संचालक पोषण अभियान महाराष्ट्र राज्य नवी मुंबई, माननीय श्री चंद्रकांत पवार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे श्री हेमंतराव बाजीराव भदाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे, सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका व कर्मचारी, महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद धुळे व सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या ठिकाणी महिला बाल विभागाकडून आपण राष्ट्रीय पोषण माहाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे। या कार्यक्रमात ज्यांच्या खूप हस्ते उद्घाटन झाले तसे कैलाश पगारे साहेब, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष देवादादा, महिला बाल कल्याण सभापती ज्योतिताई, कृषी सभापती जीभाऊ,
जिल्हा परिषद सदस्य मंगलाताई, डॉक्टर साहेब आणि जिल्हा परिषदचे डेप्युटी CEO पवार साहेब आणि ज्या डिपार्टमेंटचे महिलांना एवढं समजून घेतात आणि महिलांना एवढं वेळ देतात तसे आपले डिपार्टमेंटचे वधाने साहेब आणि आलेले सगळे माझे CDPO आणि अंगणवाडीत आहे. आज या ठिकाणी आपण राष्ट्रीय पोषण माह ही संकल्पना आपले माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांची होती. ते एकमेव पंतप्रधान आहे ज्यांनी महिलाचा विचार केला, त्यांनी महिलाच्या आरोग्याचा विचार केला, त्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओसाठी योजना काढली, त्यांनी कुपोषितमुक्त करण्यासाठी हे पोषण महा अभियान चालू केला. आज आपण या ठिकाणी महिला बाल कल्याण विभाग हे माझा खूप महत्त्वाचा आणि माझे आवडता विभाग आहे. साहेब, जेव्हा मी महिला बाल कल्याण सभापती होते तेव्हा मी अनेक अंगणवाडीला व्हिजिट केली. मी बरेच आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका आणि मदतनीसना भेटली आणि मी तेव्हा एक माझं त्याच्यात एक माझं जो एक्सपिरियन्स होतं ती मी आपल्यासोबत शेअर करते. एक वडील होते, त्यांनी त्या मुलांना विचारलं की तुम्ही जेव्हा अंगणवाडीला जाता तर तुला आवडतं का? तर त्या मुलांनी खूप सुंदर असं उत्तर दिलं त्या वडिलांना. तर सांगितलं जसं घरात माझी आई माझी काळजी घेते, जसं आई मला कधी रागवत नाही आणि वेळोवेळी मला जेवण देते, तसंच त्याच पद्धतीनं माझ्या अंगणवाडीची जी आई आहे ते मला वारंवार माझी काळजी घेते, मला चांगलं शिकवते आणि ज्या मुलांना घरात बाहेर आई म्हणून जी कळाली ते म्हणजे माझ्या अंगणवाडीचे सगळे ताई. मी तुमच्या मनापासून खूप धन्यवाद करते आणि कौतुक करते. आणि आज पण तुम्ही खूप सुंदर असं कार्यक्रम या ठिकाणी राबवला आहे. सकाळपासून तुम्ही आले, खूप चांगले चांगले पदार्थ या ठिकाणी तुम्ही बनवून आले, त्यांचं आम्ही टेस्ट सुद्धा केली. खूप सुंदर असं पदार्थ आहे आणि आम्ही नक्की तुमच्याकडे येऊ आणि तुमच्याकडून ते पदार्थ ही शिकू. त्याची मी तुम्हाला हे सांगते की कधी कधी येऊ आणि तुमच्याकडून तुमची रेसिपी आम्ही तुमच्याकडून घेऊ. आणि या ठिकाणी आमचे इनरव्हील क्लबचे प्रेसिडेंट आहे अनुष्काताई आणि ते सगळे मेंबर या ठिकाणी आपल्या ताईंसाठी आरोग्य हे किती महत्त्व आहे ते मला माहिती आहे. तर ते तुमच्यासाठी एक छोटंसं सेशन या कार्यक्रम नंतर घेणार आहे. तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमाला थांबवलं, कारण तुम्ही जसं बाळकाला पोषण देता तर प्रेग्नेंट महिलाला तुम्ही पोषण देता, तर तुमच्याही आरोग्याची काळजी हे मला घ्यायची असेल. त्याच्यामुळे त्यांनी जेव्हा मला सांगितलं की आम्हाला हे आरोग्याचे कार्यक्रम घ्यायचे आहे तर मी त्यांना सांगितलं की तर माझं अंगणवाडीचे ताईंसोबत करूया, कारण त्यांना पण समजायला पाहिजे की आरोग्य हे किती महत्त्वाचं आहे. आणि मी इनरव्हील क्लबचे प्रेसिडेंट आणि सगळे मेंबर त्यांचे मी मनापासून धन्यवाद करते की आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात आणि आमच्या या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थिती दिली. आणि सर्वप्रथम ते डॉक्टर गीतांजली मॅडम त्यांचं पण मी मनापासून धन्यवाद करते की आपण वेळात वेळ काढले आणि त्यांना तुम्ही मार्गदर्शन करणार आहे. आणि आज या ठिकाणी आपण सगळ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित दिली त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे मनापासून आभार. आणि साहेब, तुमचे पण मी मनापासून आभार व्यक्त करते की आपण वेळात वेळ इथे आलात आणि आमच्या धुळे जिल्हा तुम्ही चूज केला त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करते. आणि खात्री देते की आमचे जे अंगणवाडी ताई जसं काम करतात लवकरात लवकर आमच्या जिल्हा धुळे जिल्हा एक कुपोषितमुक्त जिल्हा होईल. धन्यवाद. धुळे शहरातील श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पतसंस्थेची 23वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज शनिवार रोजी सकाळी 10:30 वाजता चेअरमन रवींद्र खांडकरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेच्या प्रारंभी प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलं होतं. या सभेमध्ये अनेक विषयांवर विचार करणे आदी विषयांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली आहे. तर याप्रसंगी या बैठकीत चेअरमन रवींद्र खांडकरी, व्हाईस चेअरमन संजय गोपाळराव नाईक, संचालक विशाल चंद्रकांत केले, दिलीप माधव पांडव, मोहित राजेंद्र खांडकरी, चंद्रकांत बाबूराव सोंदाणे, अविनाश नानकदास नगराळे, नंदिनी विजय सनेर, स्नेहल विशाल केले आदी सर्व पदाधिकारी सभासद वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभा 29/9/2023 रोजी झाली होती. पहिला विषय होता मागील वार्षिक सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे. ठराव करण्यात येतो की दिनांक 28/8/22 रोजी घेण्यात आलेल्या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रोसिडिंग पतसंस्थेचे मॅनेजर राजेंद्र बदाने यांनी वाचून दाखवले होते कायम करण्यात आले. दुसरा विषय सन 2022-23 आर्थिक वर्षाचे नामपत्रक ताळेबंद वाचून मंजुरी दिली. ठराव करण्यात येतो की सन 2022-23 आर्थिक वर्षाकरिता संचालक मंडळाने तयार केलेल्या 31/3/23 रोजीच्या आर्थिक वर्षाचे नामपत्रक
ताळेबंद पतसंस्थेचे मॅनेजर श्री राजेंद्र बदने यांनी वाचून दाखवली व त्यास मंजुरी देण्यात आली। तिसरा विषय, संचालक मंडळाने सुचवलेल्या सन 22-23 नफा वाटणीस मंजुरी देणे। ठराव करण्यात येतो की पतसंस्थे दिनांक 31/3/2023 अखेर 18,93,576 एवढा नफा झाला आहे। पतसंस्थेत झालेल्या पैकी वाटणी संचालक मंडळाने पूर्वीप्रमाणे सुचवली होती। त्याच्यात 12% डिव्हिडंड आणि उर्वरित रक्कम रिझर्व्ह फंडाला आपण वर्ग केली। डिव्हिडंड 4,83,000 आणि इमारत दराला 9,27,000 असे करून 18 लाख आपण वाटणी केली होती। संचालक वार्षिक सर्वांची मंजुरी देण्यात आली। तसेच दिनांक 31/3 लाभांश जाहीर करण्यात आला। 2023-24 वर्षाच्या अंदाजपत्रकात मंजुरी देणे व 22-23 वर्षाच्या अंदाजापेक्षा जास्त झालेल्या खर्चास मान्यता देणे। ठराव करण्यात येतो की संचालक मंडळाच्या दिनांक 31-23 सभेत तयार आजच्या सभेत मंजुरी वाचून दाखवण्यात आली। त्याप्रमाणे 22-23 वर्षाच्या अंदाजपत्रकापेक्षा जास्त झालेल्या खर्चांना वाचून दाखवल्यावर त्यास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली। सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे मार्ग पूल अंतर्गत साखळी रोडवरील सुरेंद्र दूध डेअरी ते जे.के. ठाकरे हॉस्पिटल पर्यंतचा रस्ता सुधारणा कामे 3,65 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या रस्ता कामाचा शुभारंभ आज आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला। धुळे शहरातील प्रमुख मार्ग असलेला साखळी रोड हा पूर्णपणे अतिक्रमणग्रस्त व नादुरुस्त अवस्थेत होता। या रस्त्यावर मोठमोठे खड्डे व चालण्यासारखी परिस्थिती नव्हती। शहरातील प्रमुख महामार्ग असलेला हा रस्ता दुर्लक्षित होता। यासाठी या परिसरातील नागरिकांनी आमदार फारुख शाह यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती की नेहरू पुतळ्यापासून ते सुरत बायपास चौक चौफुलीपर्यंत हा रस्ता चांगल्या पद्धतीने व्हावा, रहदारीला मोकळा व्हावा यासाठी निवेदन देण्यात आले होते। यासाठी आमदार फारुख शाह यांनी प्रयत्न करून नेहरू पुतळ्यापासून ते सुरत बायपास चौफुलीपर्यंतच्या संपूर्ण रस्त्यासाठी करोडो रुपयांचा निधी शासनाकडून उपलब्ध करून घेतला व आज हा रस्ता एक मॉडेल रस्ता तयार होत असून या रस्त्याच्या मध्यभागी लाईट, पावसाच्या पाण्याच्या गटारीची निचऱ्याची व्यवस्था, सुशोभीकरण आमदार फारुख शाह यांच्या प्रयत्नाने करण्यात आले आहे। शहरात अनेक लोकप्रतिनिधी आलेत, परंतु शहराच्या रस्त्यांची हालअपेष्टा संपुष्टात आलेली नव्हती। परंतु आमदार फारुख शाह यांनी शहरातील मूलभूत सुखसुविधांसाठी करोडो रुपयांचा निधी आणून शहराच्या प्रमुख 4ही महामार्गांच्या रस्त्यांचे कामं आजपर्यंत केलेले असून यापुढे सुद्धा ही विकासगंगा अशीच वाहणार असून यासाठी आमदार फारुख शाह यांना येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये शहरातील नागरिकांनी पाठिंबा द्यावा, अशी भावना या भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे। जे.के. ठाकरे हॉस्पिटल पासून ते सुरेंद्र डेअरी पर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। आपण बघितलं असेल, आम्ही पहिल्या टप्प्यात गुरुशिष्य स्मारकापासून ते मोती नाला पुलापर्यंतचा रस्ता डांबरीकरण केलेला होता आणि नंतर ते या रस्त्यावर लाईट पण नव्हते आणि समोर उभारून आम्ही लाईटची व्यवस्था करून दिलेली आहे। या कामासाठी आमचे ह्या प्रभागातील नगरसेवक योगेश भाऊ इशी, लखन भाऊ गोराड आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती। त्यासाठी मी अर्थसंकल्पीय बजेटमध्ये 3,65,00,000 एवढ्या निधीची तरतूद करून दिलेली होती आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। आज या प्रसंगी माझ्यासोबत आमची महिला अध्यक्षा मल्लिका मॅडम, तसेच प्यारेलालभाई पिंजारी, कैसरभाई पेंटर, लखन भाऊ गोराड, या परिसरातील नगरसेवक योगेश भाऊ इशी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे। भैया, एक प्रश्न असा आहे, गोटेंनी आरोप आता कसं आहे, जे अनिल गोटे आहे ना, त्यांनी आपल्या नावापुढे जे कार्यसम्राटची बोगस उपाधी लावून घेतलेली होती, ती बोगस उपाधी मी हिसकावून काढलेली आहे। म्हणून आता त्यांना झोप सुद्धा येत नाही आणि जर झोप आली तर झोपेतून ते बिचकून उठतात, फारुख शाह फारुख शाह। आता त्यांना कुठलाही काम नाही, फक्त ते अगरबत्ती घेऊन फारुख शाहनी कुठे कुठे कामं केलेली आहे तिथे जाऊन ते पाहणी करताय। पण त्यांना मला एवढंच सांगायचं आहे का बाबा, आता तुझी वय झालेली आहे आणि तुझ्याकडे आता दिवस कमी आहे आणि माझे काम इतके आहे, जर तू दररोज एक कामावर गेला, एक कामाची पाहणी केली तरी तुला ते दिवस पुरणार नाही, एवढे काम आहे माझे। तू माझा नांदी लागू नको, तुझ्या पोटात आत नाही तोंडात काप नाही, कशाला बडबड करतो। आरोप जे केले
धुळे जिल्हा परिषदेची स्थायी समितीची मासिक सभा आज रोजी दुपारी 2 वाजता येथील कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात अध्यक्षा सौ धरतीताई देवरे यांच्या अध्यक्षतेखाली ही मासिक सभा घेण्यात आली। धुळे जिल्हा परिषदेच्या कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित या मासिक सभेला अध्यक्षा सौ धरतीताई देवरे, सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी BH अकलाडे, सभापती हर्षवर्धन दहिते आदी पदाधिकाऱ्यांसह सदस्य उपस्थित होते। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। धनगर आरक्षणासाठी आनंदखेडा येथे रास्ता रोको आंदोलन। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटातर्फे धुळ्यात आयोजित मेळावा उत्साहात संपन्न। आरक्षणासाठी धनगर समाज रस्त्यावर, धुळ्यातील महामार्गावर रास्ता रोको। धुळ्यातील श्री एकविरा देवीच्या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासह सभा मंडप स्वागत कमानीच्या कामाचा भूमिपूजन सोहळा ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्या हस्ते संपन्न। नाशिक शहरातील देवळाली कॅम्प मिलिटरीसाठी सर्वश्रुत परिचित। जिल्हा परिषद आयोजित राष्ट्रीय पोषण महाकार्यक्रम उत्साहात संपन्न। धुळ्यातील श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पतसंस्थेची 23वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। धुळे शहरातील साक्री रोडवरील सुरेंद्र डेअरी ते JK ठाकरे हॉस्पिटल पर्यंतच्या रस्ता कामाचा सुधारणा कामी 3,65,00,000 रुपये मंजूर। आणि धुळे जिल्हा परिषदेची स्थायी समितीची मासिक सभा संपन्न। याचबरोबर माता इंग्लज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं। भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार, जय हिंगलाज।